तसं बघायला गेलं तर माझं वय आज 57 आहे. काँग्रेसचाही काळ बघितला आहे म्हणजे बऱ्याच वर्ष आणि आता मोदी सरकारचाही काळ बघतोय आम्ही. 10-15 वर्षापूर्वी काय अवस्था होती शेतकऱ्याची, रस्त्याची अवस्था काय होती. आज 10 वर्षात किती प्रगती झाली. सगळे रस्ते दोपदरी झालेत. आज मुंबईला जायचं म्हणलं तरी आपण 2-3 तासात जाऊ शकतो आहे. त्याचप्रमाणे रेल्वेचं सगळं दुपदरीकरण झालं आहे. मुंबई मिरज हा दुपदरीकरण झाले. बऱ्याच ठिकाणी ओव्हरब्रिज झालेत. म्हणजे 10 वर्षात रेल्वेची किती प्रगती झाली. जिकडे तिकडे वंदे भारत हे झालेले आहेत. पर्यटनाला चालना मिळाली आहे. त्यामुळे लोकांच्याकडे पैसा फिरायला लागलेला आहे. प्रत्येकाकडं आवक वाढलेली आहे. आपण महागाई वाढली म्हणतोय, पण महागाईबरोबर तुमच्याकडे पैशाची आवकसुद्धा झालेली आहे ना. प्रत्येक शेतकऱ्याला आज महिन्याला 500 रुपये पेन्शन मिळायला लागली. ही मोदी सरकारचंच काम आहे ना. त्याचप्रमाणे आरोग्य स्कीम आहेत. आता तर परत कालच्या सभेत त्यांनी सांगितलं की 70 वर्षावर प्रत्येक व्यक्तीला आम्ही मोफत औषध उपचार